Hello, namaste, hola. I'm Pranjali. Welcome back to my channel. So, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो मी एका सुंदर ठिकाणी चालली आहे. त्याच्या आधी आपण एक सुरुवात म्हणून मी सांगते, मला डॉग्स खूप आवडतात. इनफॅक्ट माझ्या फॅमिलीलाही. सो ही आहे लूसी. से हाय टू लूसी. माझ्याकडे 2 डॉग्स, पण त्यातली ही आहे स्वीटू. तिचं नाव स्वीटी आहे, पण आम्ही तिला स्वीटू म्हणतो. ती आता 1 वर्ष झालं, ती आता आमच्यासोबत नाही आहे. पण या दोघींची फार सुंदर जोडी जमायची आणि त्या दोघी फार छान खेळायच्या. आणि हे छोटे-छोटे क्लिप्स आहेत, जेव्हा लूसी फार लहान होती. आय एम सो सॉरी, हे आम्ही उभे शूट केलेत, त्यामुळे हे मला आडवे टाकता आले नाहीत. पण तरी पण मी काही क्लिप्सला प्रयत्न केला आहे, की मी आडवे त्यांना ॲडजस्ट करून टाकू. सो सॉरी फॉर दॅट. पण ही अशी खूप क्यूट, लहान, खूप मस्ती करायची. इनफॅक्ट ती अजूनही मस्ती करते. आणि ही इतकी लाडकी आहे, स्पेशली माझ्या डॅड आणि मॉमची, की तुम्ही विचारूच नका. आता मी शिफ्ट झाली आहे USA ला, लाईक ऑलमोस्ट 1.5 इयर झालं मला. सो माझ्यासोबत कनेक्शन आता तिचं कसं असेल, काय असेल मला नाही माहिती. पण शी इज रिअली क्लोज टू माय सिस्टर नाव. मी 2025मध्ये एका महिन्यासाठी व्हिजिट केलं होतं. शी वॉज सो एक्सायटेड टू मीट मी. बट मला आत्ता नाही माहिती की तिची आत्ता काय रिॲक्शन असेल. तरी पण आम्ही थोड्याफार व्हिडिओ कॉल्सवर वगैरे बोलत असतो. ती कधी-कधी माझ्यासोबत इंटरॅक्ट करते, रिस्पॉन्सेस देत असते. आणि आम्ही तिची सारी हौस-मौस पूर्ण केली. म्हणजे आम्ही तर आता मोठ्या झाल्या आहोत, म्हणून आईचं माझ्या असं म्हणणं होतं, की आपण ही लहान आहे तर हिचं बोलणं करूया. सो हिचं जे नाव आहे लूसी, ते माझ्या पप्पांनी सांगितलं होतं, की आपण लूसी नाव ठेवूया. आय डोंट नो का, कसं आमचं हे ठरलं होतं, पण त्यांना हे नाव तिला बघता क्षणी वाटलं होतं त्यांना, म्हणून त्यांनी सांगितलेलं की तिचं नाव आपण लूसी ठेवूया. टू बी ऑनेस्ट माझ्या पप्पांना म्हणजे आवडतात डॉग्स, असं नाही आहे की नाही आवडत. पण ते थोडेसे कन्फ्युज्ड वाटतात मला, की त्यांना आवडतं नाही आवडतं. पण त्यांची लूसी फार लाडकी आहे. हे थोडे क्लिप्स आहेत जेव्हा लूसी मोठी झाली. आता ती ऑलमोस्ट 2 वर्षाची आहे. हा जो मागे वॉलपेपर फाटलेला दिसतोय ना, तो पण तिनेच फाडला. ती लहान असल्यापासून त्या वॉलपेपरच्या मागे लागलेली असायची. आणि ती जशी मोठी होत गेली तसं तिने हळूहळू तो फाडून टाकलेला आहे पूर्ण. आता आम्ही तो चेंज केला आहे, पण तो आधीचा क्लिप आहे, सो त्याच्यामध्ये ते तसं दिसतंय. सो हा बघा, हा गोंडशेरा. कोणाला नाही प्रेम होणार हिच्याशी. सो हे सगळं शेअर करण्याचं कारण म्हणजे मी आज जिथे चालली आहे तिथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, असे भरपूर क्यूट गोंडस डॉग्स दिसणार आहेत. अँड आय बेट तुम्ही हे एन्जॉय कराल. तर आम्ही निघालो होतो सकाळी. सो 8 वाजता वगैरे आम्ही निघालो होतो. सो बेसिकली मी राहते डेन्व्हर, कोलोराडोला. आणि हा जो इव्हेंट होता त्याचं नाव आहे गोल्डन्स इन गोल्डन. सो गोल्डन एका सिटीचं नाव आहे जे कोलोराडोमध्ये आहे. हे ॲक्च्युली माझं 2रं वर्ष आहे की मी परत चालली आहे त्या इव्हेंटसाठी. सो या फर्स्ट वन स्पॉटेड गाईज. मी खूप एक्सायटेड आहे. शूट करता हा माणूस पण हसत होता. लाईक लिटरली त्यांनी स्माईल केलं जेव्हा मी शूट करत होते. म्हणजे आय डोंट नो त्याला कसं कळालं की मी शूट करते. आणि त्याला असं वाटलं की बाबा आपण व्हिडिओमध्ये येणार आहोत तर आपण स्माईल करूयात. तर तुम्ही ते स्पॉट केलं नसेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघा. आणि म्हणजे मी तो व्हिडिओ बघून इतक्यांदा हसली आहे ना, आय स्वेअर. सो हे सगळेजण त्या इव्हेंटसाठीच चाललेत हे मी नक्कीच सांगू शकते. म्हणजे सो क्यूट यार. या इव्हेंटमध्ये कोणी डिसअपॉइंटेड, अनहॅपी परत येऊच शकत नाहीत. हे इतके गोंडस असतात आणि लिटरली हे इतके ॲक्टिव्ह असतात ना, की म्हणजे तुम्ही विचारूच नका. जर तुमच्याकडे गोल्डन रिट्रीव्हर असेल किंवा कुठलंही डॉग असेल तर तुम्ही हे रिलेट करू शकता. इंटरनॅशनल गोल्डन रिट्रीव्हर डे हा 3 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. पण हा इव्हेंट दरवर्षी होतो, त्यामुळे
हा इव्हेंट पुढे ढकलला गेला होता बिकॉज खूप सारे लोक बिझी असतात त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये. सो हा वीकेंडला ठेवला होता त्यांनी 7 तारखेला, 7 फेब्रुवारीला. सो हे इतके गोल्डन रिट्रीव्हर्स बघून तुमचं काय असावं रिॲक्शन मला सांगा प्लीज. मी तर म्हणजे मी सांगू नाही शकत की माझी काय फिलिंग होती. मी रडू का हसू, मी खुश पण होते, पण त्यांना बघून मला रडू पण येत होतं कारण की मला लुसीची फार जास्त आठवण येत होती. आणि मी तुम्हाला सांगते, प्रत्येक एक डॉग युनिक असतो. म्हणजे आपण माणसांचं म्हणतो ना, की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी असतंच. सो या रिट्रीव्हर्स सोबत पण तसंच आहे. यांचे नखरे, यांचं सगळं एकीकडे. पण म्हणजे प्रत्येक एक रिट्रीव्हर ना वेगळाच असतो, असं मला वाटतं. जर तुम्ही लुसीबद्दल विचाराल मला, तर ती खूप जास्त ड्रामॅटिक आहे. आणि तिला काही हवं असेल ना, तर ती घेऊनच राहते. या सगळ्या गोंडस बाळांना असं सेलिब्रिटी सारखी फिलिंग येत होती त्या दिवशी. कारण की एकही माणूस असा नव्हता तिकडे की त्यांना प्रेम देत नसेल किंवा कोणाला लळा नसेल त्यांचा. सगळेजण फार एन्जॉय करत होते. एकतर ते असतात खूप बुब्बू बुब्बू, सॉफ्ट, क्यूट, क्यूटनेस ओव्हरलोडेड असतो त्यांचा. आणि त्यांच्यामध्ये ना एक स्पार्क आहे असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघता ना, तेव्हा तुमचं मन शांत, हलकं, एकदम छान वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे बघितल्यावर. मला नाही माहिती ज्यांना डॉग्स आवडत नाहीत, आणि मला हे मुळात पटतच नाहीत की तुम्हाला डॉग्स आवडत का नाहीत. म्हणजे तुमचे काही बॅड एक्सपिरियन्सेस असतील ती गोष्ट वेगळी आहे. पण मला नाही पटत असं काही की काय बाबा मला तर डॉग्स नाही आवडत, असं मला नाही पटत. आय एम सो सॉरी, तुम्हाला वाईट वाटत असेल मी बोलते याच्याबद्दल. पण जर तुम्हाला डॉग्स आवडत असतील तरच तुम्हाला ही फिलिंग कळणार आहे की मी इकडे का गेली आणि मला इतकं का छान फील होतंय. छान आम्ही हे म्युझिक एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. म्हणजे मला तरी खूप पॉझिटिव्हिटी फील होत होती मला सराउंडिंगमध्ये, इन इन दी एअर. म्हणजे फार सुंदर वाटत होतं. म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे ना, तो मी नाही म्हणणार की हा वन टाइम एक्सपिरियन्स आहे, बिकॉज मी सेकंड टाइम पण गेले होते. पण जर कोणीतरी फक्त त्या इव्हेंटसाठी आला असेल, तर मी नक्कीच म्हणेन की हा वन टाइम एक्सपिरियन्स हा माणसाने नक्कीच घ्यायला पाहिजे. जर तुम्ही कोलोराडोमध्ये असाल आणि त्यावेळी असाल. बघा माझ्याकडे मी किती खुश आहे. तुम्ही बघताय ना की किती लोक जमली आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की या इव्हेंटची लेवल काय आहे, काय लेवलपर्यंत हा इव्हेंट असेल. आणि तुम्हाला सांगते मी, फक्त कोलोराडो नाही तर खूप साऱ्या स्टेट सिटीजमधून लोक घेऊन आले होते त्यांच्या त्यांच्या बाळांना. मी बाळ हा शब्द यूज करते कारण की ते मला बाळच वाटतं. म्हणजे बघा ना यार, किती गोड आहे ते. आणि ज्यांच्याकडे म्हणजे लाईक ह्युमन बेबीज नसतात, किंवा ज्यांना वाटतं की बाबा आपण आधी ट्राय करून बघूयात, तर त्यांनी नक्कीच गोल्डन रिट्रीव्हर हे अडॉप्ट केलं पाहिजे. हे बाळा इतकंच प्रेम देतं तुम्हाला, तितकेच गोड असतात ते. जेव्हा मी मागच्या वर्षी आलेले तेव्हा खूप थंडी होती इकडे, फार स्नो वगैरे होता आजूबाजूला. पण आय डोंट नो व्हॉट हॅपन टू कोलोराडो दिस टाइम. पण यावेळी एवढं स्नो वगैरे होतही नाहीये. इनफॅक्ट आत्ताही नाही होतंय. मला तर असं वाटतं की बाबा स्नो म्हणजे कुठेतरी गायबच झालाय आमचा, आय स्वेअर. पण ते एक परफेक्ट वेदर होतं आमच्यासाठी. आणि मला तर काही इतकी जास्त थंडी नाही वाजली, कारण की मागच्या वेळी इतकी जास्त थंडी होती ना की म्हणजे चालता येत नव्हतं माणसांना. सगळे असे कुडकुडत चालत होते, तरी पण ते मागच्या वर्षी इव्हेंटला आले होते.
हा इव्हेंट दरवर्षी करण्याचा उद्देश म्हणजे सगळे डॉग्स एकत्र येतात, परत माणसं एकामेकांना भेटतात, कॉन्टॅक्ट्स वाढतात. परत तुम्हाला असं कोइन्सिडन्स पण वाटतो, की अरे आपण बहुतेक मागच्या वेळी यांना पाहिलंय, किंवा म्हणजे डॉग्स पण एकामेकांना कनेक्ट करू शकतात. आपण दरवेळी किंवा आपण नेहमीच माणसांच्या आजूबाजूला असतो. पण डॉग्सचं तसं नसतं, ते आपल्याच आजूबाजूला असतात, कारण की आपण त्यांना अडॉप्ट केलेलं असतं आणि त्यांच्यासाठी आपण एवढं करूच शकतो ना, हा इव्हेंट करूच शकतो. म्हणून मला असं वाटतं, की त्यांनी हा इव्हेंट केला असेल. सो त्याच्यानंतर मला फार भूक लागली होती. सो आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो. सो आय लव्ह चाट. मी चाट खाल्ला. त्याच्यानंतर हे खूप छान मोमो सूप होतं. आय मीन थोडंसं टँगी होतं ते, पण छान होतं. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडनी इडली वडा ऑर्डर केलेला. मी थोडासा टेस्ट केलं अँड मोमोज. मस्त वाटलं मला एकदम जेवण करून. आता मी तुमच्यासोबत थोडेसे फोटोज शेअर करणार आहे. द स्वीटेस्ट सोल आय एव्हर मेट. ही इतकी गोड होती, म्हणजे मला नाही वाटलं आधी की ही एवढी शाय होती त्यामुळे ही माझ्याकडे येईल. पण ही जेव्हा माझ्याकडे आली ना, म्हणजे मला काहीतरी खूप छान असं मॅजिकल फील झालं. तिला मी फर्स्ट टाइम भेटले होते, तरी पण ती माझ्या जवळ आली. त्यांचं चाटणं म्हणजे त्यांना असं व्यक्त करायचं असतं की त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. ती माझ्या हाताला चाटत होती. तिने तिचा पाय माझ्या हातावर ठेवला होता आणि ती खूप गोड होती. आणि तिला जेव्हा मी तिच्या ओनरकडे देत होते तेव्हा ती जात नव्हती. तिला माझ्याकडेच राहायचं होतं. म्हणजे हे मला खूप मॅजिकल वाटलं. मला असं वाटत होतं, यार मी घेऊन जाऊ का हिला घरी. आणि दिस वॉज माय आउटफिट ऑफ द डे. प्लीज डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला माझा आउटफिट कसा वाटला. आणि असेच गोड छान क्यूट व्हिडिओज ट्युटोरियल्स तुम्हाला हवे असतील तर स्टे कनेक्टेड. आणि प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा. मला माझी फॅमिली वाढवायची आहे, त्यांनाही हे छान गोड व्हिडिओज बघू दे. हे पिक्चर्स माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आणि खूप क्यूट आहेत. बिकॉज मी जेव्हा याला घेतलं होतं हातामध्ये, तो झोपून गेला. म्हणजे तो इतका थकून गेलेला सगळ्यांच्या हातात जाऊन किंवा फोटो काढून. त्याला आय डोंट नो माझ्याकडे आल्यावर काय वाटलं. मला खूप मजा आली. मला खूप छान वाटतं तुमच्यासोबत सगळं हे शेअर करून. आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही हे एन्जॉय केला असेल. आणि जर तुमच्याकडे डॉग नसेल आणि जर तुम्हाला डॉग्स आवडत असतील तर प्लीज प्लीज जावा आणि तुम्ही त्यांना अडॉप्ट करा. तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि तुम्हाला असेच वेगळे युनिक छान व्हिडिओज हवे असतील तर स्टे कनेक्टेड टू अ फॅमिली. आणि आपल्याला ही फॅमिली ग्रो करायची आहे. सो तुमची छोटी छोटी हेल्प किंवा एक छोटी छोटी स्टेप मला खूप मदत करणार आहे. सो थँक्यू सो मच. टेक केअर. ओके बाय. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.